कर दे रहा, गाड़ी आओगी तो दाब दे रहा। याचं पाणी रिपोर्ट कर रब कर दे जेवण कर बाबू दादा बोल रहे घेरदा भाई चे बैठ ए भाई बोलन जर चेक तुम्हारा पानी व्यवस्था है जाओ सर जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यात पुसद विधानसभा क्षेत्रात मुख्यतः माळपठारावरील 42 गावं व त्यासह पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये असे अनेक गाव तांडी वाडी वस्ती आहेत की जिथे आजही पाण्याचा दुर्भिक्ष आहे। वन्यजीवासह पशुधनांनाही देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। स्वतंत्र उत्तर कालखंडामध्ये शुद्ध पाणी प्यायला या पुसद विधानसभा मतदारसंघात मिळत नाही असे अनेक गावाची मरण यातनेचा आक्रोश व आर्तटाहो या बधीर झालेल्या प्रशासनापर्यंत पोहोचत नाही। ग्रामीण विभागामध्ये काही गावांमध्ये पाणी टंचाईचा हाहाकार आहे। लोकांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतं। अशुद्ध पाणी पिऊन अनेकांना किडनीचे आजार जडले व रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असे भीषण विदारक वास्तव या पुसद विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे मागणी करतो की जे जलजीवन मिशनची कामं आहेत, पाण्याची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाची, हे काम पूर्णत्वास नेण्याचं काम जिल्हा प्रशासनाने करावं व अशी काही गावं आहे की जिथं आज टँकरची गरज आहे अशा गावामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करून तिथल्या तहानलेल्या तांड्यावर हे पाणी पाठवावं। वाडी वस्तीवर कोणी पाण्यापासून वंचित राहू नये याची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन त्या संबंधाने पाणी टंचाईवर जे अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झालेली आहे अशा गावामध्ये पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडनं व राज्य शासनाकडून करण्यात यावी अशी मागणी मी एक सामान्य नागरिक म्हणून शासनाकडे अपील करतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची खूपच टंचाई होत आहे। गावातनी पाण्याचा कुठं सोर्स नाही आहे, नाला नाही, नदी नाही, काही नाही। तरी सरकारच्या ज्या योजना चालू होत्या पाण्याच्या, अनेक योजना केल्या पण ते आतापर्यंत सक्सेस झाल्या नाही पूर्ण। तलावाला पाणी राहते पण काही लोक शेतीला वापरते, काही नळ योजनेच्याद्वारे आणल्या गेलं पण तरी पण ते पाणी बरोबर पुरून नाही राहिलं। तरी सरकारला एकच विनंती आहे की आमच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करून द्यावं, कारण की उन्हाळ्यातनी जनावरे आहे, गुरं आहे, ढोर आहे, सगळेच आहे। पाणी हे सगळ्यालाच लागते पण पाणी मिळत नाही आहे। तरी सरकारला एकच विनंती आहे की पाण्याची व्यवस्था आमची करून द्यायला पाहिजे। काय नाव? माझं नाव अरुण देवकर।
तालुकास्तरीय जी कमिटी आहे त्यांची शिफारशीचा समावेश करून आपलं जिल्हास्तरीय पाणी टंचाई आराखडा बनवलेला आहे. त्यामध्ये टंचाईसाठी जे जे काम अफेक्टेड होणार आहे त्या गावांमध्ये आपण उपाययोजना प्रस्तावित केलेली आहे. ते शासन मान्यतासाठी आपण फॉरवर्ड केलेली आहे. आणि त्यासोबत महत्त्वाचं आहे की ह्यावर्षी आम्ही DPCमध्ये जो कृषी खात्याला आपण निधी देतो त्यामध्ये जलधाराचं काम प्रायोगिक तत्वावर प्रथमदा आपल्या जिल्ह्यामध्ये घेत आहेत. त्यामध्ये ग्राउंड वॉटर रिचार्ज ॲक्टिव्हिटी आपण मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. त्यासोबत आपले मनरेगा आणि जी रामजी कार्यक्रम अंतर्गत आपण जलधारा आणि जो ग्राउंड वॉटर रिचार्जचं काम आहे ते मोठ्या स्तरावर मोठ्या पातळीवर आपण घेत आहेत. आणि यासोबत आपले जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्या घरासोबत आपण सोकपीटचं काम पण प्रायोगिक तत्वावर आपल्या जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आहे. तो आपले असं नियोजन आहे की टंचाईची परिस्थिती कमीत कमी राहिली पाहिजे, ग्राउंड वॉटरचा स्तर वाढला पाहिजे. आणि त्यासोबत जसं मागच्या वर्षाची जसं पावसाचं प्रमाण बघितला तर ह्या वर्षी आपल्याला टंचाईची परिस्थिती कमी राहणार आहे. कारण की मोस्टली जितके बी आपले रिझर्ववेअर आहे, डॅम्स आहे ते मोस्टली फुल कॅपॅसिटीमध्ये भरलेले आहे. आणि जसं जसं त्यांचं आरक्षण राहणार आहे त्याप्रमाणे आपण ते पाणी डिस्चार्ज करणार आहे.